नमस्कार, मी प्राध्यापक शिवानंद जाधव, भूगोल विभाग, श्री संत गजानन महाविद्यालय खर्डा। आज आपण या ठिकाणी BA द्वितीय वर्षातील जो काही प्रात्यक्षिक भूगोलाचा जो काही विषय आहे त्या पेपरमधील किंवा त्या अभ्यासक्रमातील प्रक्षेपण या घटकाविषयीची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, प्रक्षेपण म्हणजे काय? तर प्रक्षेपण या शब्दाचा अर्थ प्रकाशाद्वारे सपाट पृष्ठभागावर किंवा कागदावर काढलेले पृथ्वीचं प्रतिबिंब आहे। म्हणजे काय? उदाहरणार्थ जर सांगायचं असेल, जर समजा आपण एखादा बल्ब लावलेला असेल किंवा मोबाईलची बॅटरी धरलेली असेल, त्यापुढे आपण एखादा बॉल पकडू आणि त्या बॉलचा जो काही प्रतिबिंब आहे, जी सावली आहे, ती भूपृष्ठावर किंवा सपाट कागदावर किंवा सपाट प्रदेशावर पडते, त्याला आपण एक प्रकारे प्रक्षेपण म्हणू त्या चेंडूचं। किंवा तशाच प्रकारे आपण एक मेणबत्ती घेतली, एखादा दिवा घेतला आणि त्याच्या समोर त्याचं प्रतिबिंब काढण्यासाठी एखादी वस्तू किंवा एखादा गोल आकाराचा ठोकळा जर आपण समोर धरला आणि तशाच प्रकारची गोल आकृती किंवा त्याची सावली ही त्या पुढच्या कागदावर पडते, म्हणजे ते त्याचं प्रतिबिंब आहे। तसं आपल्या पृथ्वीचं जे काही प्रतिबिंब आहे, ते पृथ्वीचं प्रतिबिंब आपण सपाट भूपृष्ठावर घेण्यासाठी, कारण पृथ्वी ही वक्र आहे, ती वाकडी आहे, जागी जागी त्याचं काही आपण पाहतो की पृथ्वीवरचे भूपृष्ठ हे सारखं नाही आहे। पृथ्वी सपाट कागदावर दाखवणं शक्य नाही आहे, आकार मोठा आहे आणि यासाठी पृथ्वीचं प्रतिबिंब दर्शवण्यासाठी आपण जे काय त्याच्या ज्या माध्यमातून दिव्याचा आकार असेल, याच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं एखाद्या गोल भागाचा सावली पडते, तशा प्रकारे पृथ्वीची सावली कसं आपण पडू शकते, याविषयीचं जे काही आपण पद्धत वापरतो, त्या वापर कराव्या लागणाऱ्या पद्धतीला आपण सर्वसाधारणतः प्रक्षेपण म्हणतो। आता बघा, पृथ्वीवरील अक्षवृत्त असेल, रेखावृत्तांची सपाट भूपृष्ठावर जास्तीत जास्त अचूक व प्रमाणवृत्त वर्तुळे किंवा वृत्तजाळी काढून आपण जे काही त्याचे प्रतिबिंब रेखाटत असतो, त्या रेखाटण्याला, त्या किंवा आकृतीला आपण प्रक्षेपण म्हणतो। अक्षवृत्त आणि रेखावृत्त, अक्षवृत्त आणि रेखावृत्त आपल्या सगळ्यांनाच जे काही माहिती आहे की पृथ्वीचं आपण स्थान असेल, आपण निर्धारित करण्यासाठी ज्या काही काल्पनिक रेषा निर्माण केलेल्या आहेत, याच्या साह्यानं त्यांच्या प्रमाणबद्ध अशा वर्तुळ जे आपण काढतोय, वृत्तजाळी ते तयार करतोय, त्या वृत्तजाळीनुसार प्रक्षेपण हे तयार होत असतं। आता आणखीन जर पृथ्वी गोलावरती जे काय अक्षवृत्त व रेखावृत्ताची वृत्तजाळी आहे, ते भूपृष्ठावर काढण्याची जी काही पद्धत आहे, म्हणजे त्यांची जी सावली पडते भूपृष्ठावरती म्हणजे वृत्तजाळीची, जर समजा की एक वृत्तजाळी आहे, त्याच्यामध्ये दिवा लावला आहे आणि त्याच्यामध्ये दिवा लावल्यानंतर त्याची सावली कसं पडते, त्याच्या खालच्या बाजूला जर आपण दिवा पकडला तर त्याची सावली कसं पडते, त्याच्या वरच्या बाजूला जर आपण दिवा जर पकडलेला असेल तर त्याची भूपृष्ठावर सावली कसं पडते, त्याच्या या बाजूला जर दिवा लावला तर त्याची सावली कसं पडते, याविषयीचं जे काही आकृती तयार होते आपण त्याला प्रक्षेपण म्हणतो किंवा त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला आपण प्रक्षेपण म्हणतो। पृथ्वीवरील वृत्तजाळीचा सपाट भूपृष्ठावर सावली किंवा पडछाया पडल्यास जी रचना दिसेल, त्या रचनेला आपण प्रक्षेपण असं म्हणतो। कल्पना करा, काचेचा एक पारदर्शक पृथ्वी गोल घेतलेला आहे आपण, त्यावर लोखंडी अशा गोल गोल या ठिकाणी दर्शविल्याप्रमाणे तारा जोडलेल्या आहेत किंवा एक प्रकारची त्याला वृत्तजाळी आपण तयार केलेली आहे आणि त्याच्या मध्यभागी केंद्रस्थानी या ठिकाणी दर्शविल्याप्रमाणे दिवा लावलेला असता, तिची जी काही भूपृष्ठावर सावली पडते किंवा पडछाया पडते, त्याला आपण वृत्तजाळी प्रक्षेपण असं म्हणतो। अशा प्रक्षेपणाची व्याख्या आपल्याला सांगता येतं। मग पृथ्वी आपल्याला प्रक्षेपणाची गरज काय? तर पृथ्वी ही
घनगोल आहे. एखाद्या प्रदेशाचा, देशाचा किंवा पृथ्वीचा नकाशा आपल्याला सपाट भूपृष्ठावर काढण्यात ज्या मूलभूत अडचणी निर्माण होतात त्या अडचणी कमी करून प्रमाणबद्ध नकाशा काढण्यासाठी प्रक्षेपणाची आपल्याला अत्यंत आवश्यकता असते. आता प्रक्षेपण तयार करत असताना आपण पृथ्वी गोल जे आहे, हे गोल, पृथ्वी गोल आणि नकाशा यातील फरक मात्र आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. हे दोन्ही गोष्टी सारख्या नाही आहेत. पृथ्वी गोल आणि नकाशा यामध्ये अंतर आहे, फरक आहे, त्याचे महत्त्व वेगवेगळे आहे. हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वी गोल म्हणजे काय, तर पृथ्वी जी काय आकाराने मोठा आहे, जी काय आकाराने मोठी असलेली पृथ्वी आपण काय करतोय, कमीत कमी मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय, त्याला आपण पृथ्वी गोल म्हणतो. आता पृथ्वी जितक्या मोठ्या प्रमाणात आहे तितक्या मोठ्या प्रमाणात पृथ्वी गोल आपण तयार करणं शक्य आहे का, तर शक्य नाही आहे. आणि तसा जर तयार केला तर आपल्याला त्याला जागा जास्त लागते मोठ्या प्रमाणात. त्याला मग मोठ्या प्रमाणात आपल्याला पृथ्वी गोल तयार केला एखाद्या भागाचा तर त्याचा तितक्या प्रमाणात जागा लागतो. ही एक त्याची समस्या आहे. एकाच वेळी पृथ्वी गोलावरती तुम्ही ज्या वेळेस पाहताल तर त्या पृथ्वी गोलावर ते प्रतिबिंब जे आहे ते प्रतिबिंब समोरच्या बाजूनं आपल्याला तितकंच भाग दिसतो, म्हणजे अर्धा भाग दिसतो, अर्धा भाग मात्र दिसत नाही. पृथ्वी गोलावर लहान लहान प्रमाणबद्ध प्रमुख रस्ते त्या टिंबात दर्शविता येत नाहीत, कारण आकाराने आपल्याला पृथ्वी गोल हा लहान असतो, क्षेत्रफळ पूर्ण त्याच्यात दर्शवता येत नाही. त्यामुळं पृथ्वी गोलावरती कोणत्याही प्रमुख स्थानांचं, ठिकाणांचं आपल्याला त्या ठिकाणी असणारे त्या रस्ते असतील, जलमार्ग असतील किंवा नदी असेल, जलप्रणाली असेल, हे आपल्याला दर्शवणं खूपच कठीण जातं, म्हणण्यापेक्षा दर्शवता येत नाही असं म्हणावं लागेल. पृथ्वी गोल एकाच प्रकारच्या पृथ्वीचं यथार्थ रूप असतं. अशा पद्धतीनं आपल्याला पृथ्वी गोलाची माहिती सांगता येतं. नकाशांचं महत्त्व जर सांगायचं असेल, पृथ्वीचे किंवा पृथ्वीवरील एखाद्या भागाचं सपाट पृष्ठभागावर काढलेले प्रमाणबद्ध सांकेतिक चित्र म्हणजे नकाशा होय. नकाशा कशाला म्हणलेला आहे, पृथ्वी किंवा पृथ्वीवरील एखाद्या भागाचं सपाट पृष्ठभागावर काढलेलं प्रमाणबद्ध सांकेतिक चित्राला आपण नकाशा म्हणतो. नकाशामध्ये अचूक स्थानांसह जास्तीत जास्त अर्थपूर्ण माहिती कमीत कमी जागेमध्ये दर्शविण्यासाठी केवळ नकाशा हा उपयोगी पडत असतो. नकाशामध्ये फक्त प्राकृतिक घटकच नाही तर मानवी निर्मित घटक जे आहेत किंवा प्राकृतिक आणि मानवनिर्मित जे दोन्ही घटक आहेत हे एकत्रितरित्या सुद्धा सांकेतिक चिन्ह असतील आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून दर्शविता येतात. घटकामधील परस्पर संबंध समजणे नकाशामुळं काय होतं, सोपं जातं. वेगवेगळे घटक जे आहेत त्या ठिकाणचं हवामान आहे, त्या ठिकाणचं तापमान आहे, त्या ठिकाणचं लोकसंख्येचं वितरण आहे, या सगळ्या गोष्टी, घटना या नकाशामुळे आपल्याला समजणं सोपं जात असतं. एखाद्या भूप्रदेशाला प्रत्यक्ष भेट न देताही नकाशामुळे त्या प्रदेशाची माहिती आपल्याला मिळवता येऊ शकते. प्रदेशाचे नियोजन, संरक्षण, भौगोलिक घटकांचा अभ्यास व भविष्यकालीन बदल, वितरण इत्यादी विषयी व असंख्य उपयोगासाठी नकाशांचं महत्त्व असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं या दोन्हीमध्ये असलेला फरक आपल्याला समजला पाहिजे. जाणून आल्यानंतरनं मग आपल्याला नकाशा प्रक्षेपण म्हणजे काय हे समजून घेता येईल. धन्यवाद.